गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व? मजेत, छान एकदम. पाऊस पाणी कसं आहे? मुंबईत तर जरा उसंत घेतली आहे पावसाने, ऊन बिन पडते आता थोडंसं. सकाळी मला वाटतं उठायच्या आधी सर पडून गेली, पण आता व्यवस्थित आहे. वातावरण एकदम छान आहे, आल्हाददायक आहे आणि प्रफुल्लित आहे. तर चला मंडळी, आता जास्त वेळ नाही घेता आपण नाश्ता करून घेऊ. हे मसूरची भाजी केली आहे मस्त छान, मसूर आणि चपाती आधी ते मस्त छान छान. तर या नाश्ता करू आपण मंडळी. आता दुपारनंतर सकाळच्या नाश्त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रात्रीच्या जेवणावर भेटतो. कारण काय म्हणते मंडळी, जरा बिझी होतो कामात. तर इथे बघा, आणि सकाळी भाजी होती, आपली भाजी होती ती आहेच. आता हे पालक टाकून मस्तपैकी आपण डाळ पालक करतो, ते केलेलं आहे. बॉइल्ड अंडी आहेत. चला या मंडळी, जेवूया मस्त छान. तर मंडळी आता जेवण वगैरे झालं आहे, आपलं ऑफिसचं काम पण आवरलं आहे आणि आता बसलो आहे. आता तुम्ही म्हणत सर अरे काय दाढी बिडी वाढली एकदम भयानक. मंडळी मी दाढी लास्ट टाईम कधी केली नाही, गर्वाची अभिमानाची गोष्ट नाही, पण लास्ट टाईम कधी केली होती माहिती का? आपण माहिती आहे ना, ते हरिहरेश्वर वगैरे फिरून गेलो होतो ना कोकणात, खेडला. त्याच्यानंतर परत मुंबईला आलो माहिती आहे ना एक दिवसासाठी. पण त्याच्या अगोदरच जेव्हा आपण खेडला पोचलो ना, त्या दुसऱ्या दिवशी दाढी केली होती. जवळजवळ झाले, मला वाटतं 1 महिना होऊन गेला त्याला. आता करावी लागलं. आता श्रावण येतो जवळ, म्हणजे श्रावणात मी दाढी ठेवतो, पण त्याच्या आधी आपली ही शेती सगळी व्यवस्थित कापणी केली पाहिजे. कारण ती दिसायला पण बरं वाटतं मला दाढी असल्यानं. मला तरी बरं वाटतं स्वतःला. हां मंडळी, श्रावणावरून आठवडे झालं. तर मंडळी आता 2 दिवस राहिले आहेत. म्हणजे खाणारे लोक नॉनव्हेज खातातच, प्रश्नच नाही. पण आता एक बरेचसे लोक आता श्रावण पाळतात. गणपती येईपर्यंत, आमचा तर अनंत चतुर्थीपर्यंत असतो. अनंत चतुर्थीपर्यंत आम्ही नॉनव्हेज खात नाही. काही लोक तर मला वाटतं फार नवरात्र उत्सव झाले, दसऱ्यानंतरच खायला सुरुवात करतात. तर आपलं तेवढं नाही, पण आपण एक जवळजवळ म्हणजे मग कसं माहिती आहे का, मला जॉब लागल्यापासून ना 2005पासून मी हे पाळतो. श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, पण मला बरं वाटतं. कारण बरोबर 1 सप्टेंबर 2005ला मला जॉब लागला होता, त्यावेळेला गणपती आले होते. श्रावण तर आम्ही पाळतोच, पण एकदम म्हणजे म्हणतात ना एक श्रद्धा असते आपली. ते त्यावेळेत कामं पूर्ण झाली की आपले अजून त्याबाबतची श्रद्धा किंवा हे असतं ते एकदम गडद होतं. तसं झालं. तिथपासून आम्ही श्रावण पाळतो आता सांगते. आणि आता जवळजवळ गेली 4-5 वर्ष, तर 7-8 वर्ष जास्तच म्हणा. तर आम्ही तर अनंत चतुर्थीपर्यंत नॉनव्हेज खात नाही. पहिला आम्ही खायचो, गौरी गणपतीचा सण आमच्याकडे असायचा. पण आता आम्ही सण करतो, पण नॉनव्हेज नाही बनवत. नॉनव्हेज डायरेक्ट ह्यालाच अनंत चतुर्थीनंतर. दक्ष पण यावेळेला पाळणार आहे उपवास. सोमवार शनिवार करणार आहे आपल्यासोबत ना. आणि यावेळेला मंडळी जवळजवळ 5 सोमवार आलेत. आणि यावेळेला श्रावणाची सुरुवात देखील सोमवारने होते आणि शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा उपवाससुद्धा सोमवारीच आहे असं म्हणतात. खूप दुर्मिळ योग आहे. मला आपल्याला त्यातले काही जाणकार नाही, पण अशी बरीच सांगतात, व्हॉट्सअपवर मेसेजेस वगैरे फिरत आहेत की जवळजवळ 71 वर्षांनी हा योग येतो आहे. तर बरं चांगलं आहे. भरपूरसे योग आपल्या ह्याच्यातच येऊन जात आहेत. बरं चांगलं आहे. पुढच्या पिढीला भेटत आहेत की नाही असे, पण आपल्या पिढीत तर असे योग येत आहेत. तर बरं वाटतं, छान वाटतं. आता झालं आता. पण आपल्याकडे गटारी अमावस्या, हां तर ठीक आहे, त्याचं खरं नाव दीप अमावस्या वगैरे म्हणतात, दीप अमावस्या म्हणतात. पण आता आपलं पूर्वी, आता जवळजवळ जिथपासून मला कळतं तर मी गटारी अमावस्याच ऐकत आलो आहे. आता हे व्हॉट्सअप, म्हणजे जिथपासून व्हॉट्सअप आलं तिथपासून गोष्टी जाणवायला लागल्या. आणि त्या पूर्वी म्हणजे आम्ही काही कधी कॅलेंडर आवर्जून असं बघितलेलं नाही की नेमकं काय आहे. आम्ही फक्त बघायचो शाळेच्या सुट्ट्या कधी आहेत. लाल अक्षराचं दिसलं की आमची मजाच असायची. आतासारखं नाही की बाबा ह्याला जोडून अजून कुठली सुट्टी येते का, त्याच्यानंतर मग ऑफिसला सुट्टी टाकायची. आता असं नाही. पहिलं ती सुट्टी आम्हाला 1 दिवस जर दिसला नाही खूप भारी वाटायचं, अरे लय भारी. हां. आणि आता मंडळी मला सांगतो, आता पावसात सुट्टी देतात ना, तर आम्ही त्यावेळेला उलटा जास्त पाऊस असला ना की शाळेत जायचो. कारण त्या दिवशी आम्हाला माहिती असायचं पटसंख्या मुलं खूप कमी येणार,
शिक्षक खूप कमी येणार आणि मजा मस्ती करायला भेटायची, पावसात भिजायला भेटायचं. ती एक वेगळीच मजा असते आणि ती एक वेगळीच मजा असायची. पूर्ण भिजून यायचं शाळेतनं. छत्री असून सुद्धा छत्री न्यायची नाही, आमचंही ठरलेलं होतं. आणि भिजायचं, मस्त मजा करायची. आणि नंतर मग शाळा लवकर सुटायची. मग रमत गमत भिजत भिजत यायचं घरी. मग घरी आल्यावर धपाटे पण खायचे म्हणा, जास्त भिजलो म्हणून. एक वेगळीच अनोखी मजा होती. आता काय लगेच सुट्ट्या भेटतात. आता लगेच व्हॉट्सअपवर मेसेज येतात की बाबा आदल्या दिवशीच मेसेज येतात, बाबा उद्या रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. त्यावेळेला असे अलर्ट होते का नाही होते देव जाणो, पण आता तर असे मेसेज येतात. आणि त्यावेळेला एकच माध्यम असायचं आपल्याला कळायचं, एक दूरदर्शनच्या माध्यमातून कळायचं. बातम्यांच्या संध्याकाळी 7च्या बातम्या लागल्या की बाबा, म्हणजे आमच्याकडे तो टी व्ही फार नंतरच आला टी व्ही. जवळजवळ मी 9वी 10वीला असताना टी व्ही आला, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही. आणि त्याच्यानंतर कलर टी व्ही आला तो आमच्याकडे. म्हणजे मी कामाला लागल्यानंतर जर आम्ही घर व्यवस्थित केलं, बघा दक्षिणे काहीतरी मस्ती केली इकडे आणि मार खाते समीक्षाचा. तर तेव्हा त्या बातम्यांवर कळायचं. आणि आता तर काय रेग्युलर बातम्या चालूच असतात. पहिलं फक्त काय मोजक्या बातम्या असायच्या, ठळक बातम्या असायच्या. तर असं मंडळी, आता तुमचं जास्त बडबड करून टाईमपास नाही करत आहे. तर समीक्षा मला ते पाहायला दक्ष लावते आणि गरम करत आहे, झोमते ते. प्लीज 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 तुमची एक नाटकी आहे बाबा. समीक्षा वैतागले ते पायाला पावसात हे झाले मंडळी. तर चिखल्या म्हणतो आपण, चिखल्यासारखंच झाले ते खूप. ते पण दक्षिण रात्री लावलं थोडंसं बरं वाटलं. आता पण ते परत झोमतं, एकदम लादीवर ठेवलं तर एकदम पाय झोमतात. दाखल तुम्हाला हे बघा, अशी रात्री दक्षिण पायाला अशी हळद लावली होती. तर आता पण थोडंसं हळद गरम करून लावलेला की बरं वाटतं जरा, हळद आणि तेल. आता ते लावतो आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी.